पुणे शहरातल्या गुन्हेगारांना आणि गुन्हेगारीला आळा घालायचा तरी कसा असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्य पुणेकरांपासून ते कदाचित पोलिसांना सुद्धा पडलाय। कारण इतकी पोलीस यंत्रणा काम करत असताना अजूनही पुण्यातल्या गुन्हेगारीचा रेट कमी होत नाहीये। ते सोडून वारंवार दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसतेय। किरकोळ कारणावरून होणाऱ्या घटनांमध्ये गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसतेय। काल रात्री पुण्यातल्या धनकवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड करण्यात आली। अर्थात ज्यांची वाहनं फोडली त्यांचा या तरुणांशी कुठलाही संबंध नव्हता। 3 जणांच्या टोळक्याने येऊन या परिसरातल्या अनेक गाड्या फोडल्या। आताही तुम्ही पाहिलं तर मी ज्या टेम्पोच्या समोर उभी आहे हा टेम्पो सुद्धा रात्री जवळपास 2:30च्या दरम्यान या ठिकाणी फोडण्यात आलाय। आपण एकंदरीत या ठिकाणचं काचा कशा डायरेक्शननी फुटल्यात हे जर पाहायला गेलं तर लगेच कळतंय की एखादं धारधार शस्त्र होतं। या धारधार शस्त्राने असा सरळ वार केलेला आहे, तसेच निशाण बरोबर याच्यावरती पडलेले आहेत। हे व्रण जरी पाहिले, या काचांच्या फुटण्याचा आकार पाहिला तरी कळून येतंय की हे कुठे एखादा दगड मारलेला नाहीये किंवा साधं लाकूड वगैरे मारलेलं नाहीये, दांडकं मारलेलं नाहीये, चांगली धारधार शस्त्र मारली आहेत हे लगेचच्या लगेच या सगळ्यावरून दिसून येतं। आणि अशी ही एकमेव गाडी नाहीये, या परिसरातल्या जवळपास 21 गाड्या फोडलेल्या आहेत आणि 3 वेगवेगळ्या लोकेशनला फोडल्यात। हे तिन्ही लोकेशन्स जवळपासचीच आहेत तशी पाहायला गेली तरी, मात्र 3 वेगवेगळे लोकेशन्स आहेत। धनकवडीचा हा सगळाच परिसर आहे। या ठिकाणी असलेला सावरकर चौक आहे किंवा केशव कॉम्प्लेक्स आहे, अशा सगळ्या परिसरामध्ये घडलेली ही घटना आहे। तुम्ही आत्ताही समोर जर पाहिलं तर समोर आणखी एक रिक्षा आहे, ही रिक्षा सुद्धा अगदी तशाच पद्धतीने फोडलेली आहे। रिक्षाच्या काचांचा खच खाली पडलेला पाहायला मिळतोय। म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळी प्रकरणं जी आहेत ती पुण्यात सर्रास होताना दिसतात। या रिक्षाच्या सीट वरती जर आपण पाहिलं तर सीट वरती सुद्धा एक निशाण दिसतंय, एक व्रण दिसतोय। तर जर आपण पाहिलं हे जर निशाण आपण नीट पाहिलं तर कुठल्या तरी धारदार वस्तूने हे सीट फाडण्याचा प्रयत्न झालाय, वार झालेला आहे थोडक्यात, अशा पद्धतीचं सगळंच दिसून येतंय। या ठिकाणी जवळपास 21 गाड्यांची तोडफोड झाली। यातलं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलं। तिघांकडून ही तोडफोड करण्यात आली होती। त्याचबरोबर तिघांकडून तोडफोड करण्यात आली, मात्र त्यापैकी काहींना अडवण्याचा प्रयत्न ज्या 2-3 लोकांनी केला, ज्यांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला होता, त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती आता सध्या उपचार सुरू आहेत। माझ्याबरोबर ज्यांची गाडी यामध्ये फुटली असे काही इथले स्थानिक नागरिक आहेत। दादा, तुमची कार यामध्ये होती आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ही कार जी आहे ती आता खरं तर इन्शुरन्स वाले घेऊन गेलेले आहेत, मात्र कार जर आपण पाहिली असती तर प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आलिशान कारचं या सगळ्यात नुकसान झालंय। काय नेमकं घडलं होतं, तुम्ही स्वतः पाहिलं नाही, पण मला शेजारच्यांचा फोन आला की तुझी गाडी फोडली आहे म्हणून आणि 3-4 मुलं आहेत म्हणून। तर मग बाहेर आलो त्यावेळेला हे सगळे जमलेले होते आजूबाजूचे लोक, आणि जोपर्यंत आम्ही बघतोय तोपर्यंत माझी गाडी फोडली होती, इथल्या सगळ्या गाड्या फोडल्या होत्या। टोटल इथे 6 गाड्या फोडल्या आहेत आणि एक अर्धा किलोमीटर लांब 15 गाड्या फोडल्या आहेत। म्हणजे टोटल 21 गाड्या फोडल्या गेलेल्या आहेत। इर्टिगा असेल, माझी सियाज असेल किंवा रिक्षा आहेत, स्कूल बस आहेत, असं फोडलेलं आहे। अशा बरेच गाड्या फोडल्या गेल्या आहेत। मग हे जे तरुण होते हे कोणाच्या ओळखीचे होते, ओळखीचे चेहरे काही अजून काहीच कळलेलं नाही। सीसीटीव्ही मध्ये पण बघणं चालू आहे, पोलिसही शोध घेत आहेत त्यांचा, सापडतील लवकरच ते। पण आपण जर पाहिलं तर धनकवडी परिसरामध्ये म्हणजे अगदी 8-10 दिवसांपूर्वी झालेला खून असेल किंवा आता ही वाहनांची तोडफोड असेल, या परिसरामध्ये खरं तर असं पूर्वी घडत नव्हतं। आता मध्ये खूप जास्त या घटना घडल्यात। वाहन तोडफोड एक खूप घडली। हे तिसऱ्यांदा घडलेलं आहे ऍक्च्युअली आमच्या इथे। याच्या आधी 2दा झालेलं होतं, पण त्यावेळेला काही कोणी जास्त लक्ष दिलं नाही, कारण 2-4च गोष्टी गाड्या फुटल्या होत्या। मग सलग सत्र दिसल्यानंतर मग मीच स्वतः जाऊन पोलीस कंप्लेंट केली की असं झालं, आणि पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य केलंय त्याच्यामध्ये। रात्री पाटील सर जे आलेत नवीन, पवार सर, ते पूर्णपणे माझ्यासोबतच होते। त्यांनी पूर्ण FIR वगैरे लिहून घेतलं, सगळ्या घटनांची माहिती घेतली। त्याच्यानंतर ऑलमोस्ट 20 का 22 जण आले होते रात्री, सगळे याच्यातले पोलीस खात्यामधले, अगदी DCP साहेब पण असतील बहुतेक। तर ते सगळे येऊन त्यांनी पाहणी करून गेलेले आहेत इथल्या घटनेच्या। या सगळ्यात तुमच्या गाडीचं नेमकं किती नुकसान झालं असेल? जरी इन्शुरन्स असेल तरी सुद्धा ही सगळी नुकसान भरपाई किती? 40,000च्या आसपास असू शकते, कारण पुढचा बंपर पण त्यांनी डॅमेज केलेला आहे, मागची काच फोडलेली आहे, त्यामुळे तेवढं असू शकतं। माझ्या बरोबर एक आजी आहे। आजी, तुम्ही इथेच राहताय, काय वाटतं हे इतकं सगळं वाढलंय सध्या, किती राहणं इथे धोकादायक वाटतं? तुमच्या बरोबर लहान मुलं आहेत इथे? आहेत ना, सगळी आहेत। आमची म्हातारी माणसं सुद्धा म्हणजे अशी
आणि इथं राहणं सुद्धा मुश्किलच झालेलं आहे, कारण इथं सुविधा कसलीच नाहीये आम्हाला. नाही कॅमेरे नाही काय, बारकी बारकी पोरं खेळतात, सगळ्याच दुकानं बाद छोटे छोटे, त्याच्यात मुली बसलेल्या असतात. मुलं इथं दारू पिऊन येणार, शिव्या गाळी करणार, मग ते कोणाला सांगणार आम्ही? मग थोडस तरी सरकारने तेवढंच आम्हाला कॅमेरे वगैरे आमची सोय करून द्यावं, बस एवढीच विनंती आहे. खरं आहे, आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण थोडासा वस्तीचा भाग आहे आणि आतमध्ये आहे, मेन रोड पासून थोडस आतमध्ये असल्यामुळे दुर्लक्ष होतं असं हो वाटतं. हो हो दुर्लक्ष होतच, कारण पोलिसांनी राऊंड वगैरे वाढवावेत असं वाटतं. हो. वाढवावेत म्हणजे करावेत. हा करावे, तेवढं तरी त्यांनी करून घ्यावं बस. बाकी काय नाही. रात्रीची पोरं कामावर येतात, पुरी कामावर येतात, मग त्यांना आहेच ना भीती. सगळ्या गोष्टीची भीती असल्यावर माणूस भीतीच वाटते ना ग. कुठली गोष्ट आली म्हणजे काय होणार, सांगून येतं का कुठली गोष्ट? पण येतं तिसरी वेळ ही असं व्हायची. आणि 2-2.5 वर्षापूर्वी शेजारी मोहिते म्हणून राहतात, त्यांनी वरनं फक्त सांगितलं की इथे शिवीगाळ करू नका. ते 3-4 मुलं होती, ते शिवीगाळ करत बसले होते रिक्षामध्ये आणि त्यांनी सांगितलं तर त्यांच्या मानेवरती वार केले. ते वार अजूनही आहेत त्यांच्या मानेवरती. म्हणजे इतका उच्छाद मांडलाय खरं तर आपण म्हणू शकतो या परिसरामध्ये. ताई काय सांगाल, लहान लहान मुलं आहेत तुमची आणि किती भीतीदायक वाटतं आता इथे राहायला? आता तर भीतीच वाटायला लागली. पोरं पण रात्रीपासून खूप भीत्यात, भीतीच वाटायली. त्यासनी बाहेर यायला सुद्धा भीती वाटायला लागली, कारण रिक्षामध्ये दारू पिऊन गांजा खाऊन बसत्यात, शिव्यागाळ्या देतात. लय सकाळी पण शिव्यागाळ्या घाण 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 देत होती. त्यामुळे फक्त काय भीती दुसरी की पुरी आहेत, आता 9वी 10वीच्या पुरी आहेत, दुकानात बसत्यात, दारा घात येतात, रिक्षात कुणाचं बसू नये काय नाही. पोलिसांनी फक्त आम्हाला एवढं निरीक्षण. बऱ्याचदा ही मुलं ओळखीची असतात का, याच परिसरातली असतात? नाही नाही, बाहेरचीच आहेत कुठली तरी, बाहेरची पण आहेत. म्हणजे बाहेरची मुलं ज्या एरियात ते राहतही नाही तिथे येऊन दादागिरी करतात. हा, इथं येऊन दादागिरी करतात, इथं येऊन बोलतात ते. आता रात्रीपासून थोडी छोटी छोटी मुलं पण भीत्यात. आता आमची पण रिक्षा दारात होती, आम्हाला रात्री भीती वाटली. आवाज, मला सुद्धा आवाज आला रात्री मोठ्यानं. मी पण बाहेरून बघितले तर पुढच्या त्यावर ह्यांच्या गाडीवर आवाज आला, पण ती 3 जण फास्ट होती, ती दिसली पण नाहीत आम्हाला. नेमकी काय काय यांच्या हातामध्ये होतं काय वगैरे? स्टंप होती, दगड उचलली, स्टंप होती, 2 स्टंपा गावल्या. आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिल्या ना, 2 स्टंपा होत्या गावल्या, 2 पोलिसांच्या ताब्यात दिल्या आम्ही. नक्कीच आपण बघतोय की प्रचंड गंभीर हे सगळं प्रकरण आहे. माझ्या बरोबर एक काका आहेत, काकांची ही रिक्षा आहे जी आता समोर लावली आहे आणि ही आत्ताच दुरुस्त करून आणली आहे. खरं जर आपण पाहिलं तर जशी समोरची रिक्षा होती जिचं पूर्ण नुकसान झालं होतं, पूर्ण काचा फुटलेल्या आहेत, त्याच पद्धतीने काकांच्या सुद्धा रिक्षाचं तशाच पद्धतीने नुकसान झालं होतं. काचा जर पाहिलं तर अजूनही काचा तिथेच आहेत. पण अर्थातच काल रात्रीपासून रिक्षा याच ठिकाणी उभी होती. ज्या रिक्षावरती संपूर्ण घर चालतंय ती रिक्षा किती वेळ आपण उभी ठेवणार हा सुद्धा प्रश्न होता. त्यामुळे काकांनी आता काच दुरुस्त करून आणली आहे. काका, किती रुपये गेले? 5,000 रुपये गेले. हो. काय वाटतं, आपण एवढे कष्ट करून खातो आणि विनाकारण आपलं कशातच काही नसताना अशा पद्धतीचं नुकसान? काय त्यांना काय भेटलं काय, म्हणजे धरले म्हणतात आणि काय करत नाही, कारवाई नाही पोलिस. कारण रात्री 12 वाजता हे केलं, फोन केला, 12:30 वाजता पोलीस आले, पंचनामा सकाळी झाला. पण आता या सगळ्यामध्ये ऑलरेडी आजचा एक दिवस तुमची रिक्षा इथेच उभी राहणार, त्याच्यानंतर तुमचा 5,000चा खर्च झाला, म्हणजे किती नुकसान या सगळ्यामध्ये झालं? तुमची 2-3 दिवसांची कमाई यामध्ये गेली. 2-3 दिवसाची नाही, 8 दिवसाची. 8 दिवसांची गेली म्हणू शकतो आपण. काय तुम्ही पोलिसांना काही आवाहन करता या परिसरामधल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून? कॅमेरेच नाही इथे, इथं कॅमेरे, इथे कॅमेरे नाही, तर कॅमेरे लावा, सुरक्षा वाढवा. नक्कीच आपण बघतोय की इथल्या नागरिकांची अतिशय रास्त मागणी आहे की फक्त कॅमेरे आम्हाला बसवून द्या, तेवढं केलं तरी खूप आहे. काकू, किती दिवस तुम्ही या परिसरात राहताय आणि अशा घटना आधी कधी घडत होत्या? इथं तर येत हे म्हणजे इथं घडत होत्या, खरं काय एवढं मला माहिती नाही. हे आता पहिल्यांदा आमच्या रिक्षाचं हे झालं. पण एवढं नुकसान झालं आता या सगळ्यामध्ये, आणि मुळात या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर ज्यांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला त्यांना सुद्धा मारहाण झाली. म्हणजे तुम्ही बाहेर आला असता तर तुमच्या बरोबरही झालं असतं ना. हो, काय पोलिसांना काही आव्हान आहे तुमचं? काय त्यांचं सहकार्य म्हणजे काहीतरी इथं सोय त्यांनी करायला पाहिजे असं वाटतं. की हे जे नागरिक आहेत या नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे, कारण जे काही घडून गेलंय
या सगळ्यामध्ये 3 ते 4 जणांना ज्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असलेलं पाहायला मिळत आहे। इथून जे दुसरं लोकेशन आहे जिथे 15 जवळपास गाड्या फोडलेल्या आहेत त्या लोकेशनवरती आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे हे सुद्धा आपण पाहणार। खाली ज्या ठिकाणी गाड्या फोडलेल्या होत्या त्या ठिकाणून थोडंसं वरती चढावरती आल्याच्या नंतर सावरकर चौक नावाचा एक चौक आहे, त्या परिसरामधल्या जवळपास 15 गाड्या फोडल्यात। आता जर तुम्ही पाहिलं तर माझ्यासमोर आताही एक कार लागली आहे, ज्या कारवर कदाचित मोठा दगड मारलेला आहे असं एकंदरीत दिसतंय, कारण ज्या डायरेक्शन मध्ये ही काच फुटलेली आहे, जशा आकारात फुटली आहे, तर याच्यावरती एखादा मोठा दगड मारलाय हे लगेचच कळून येत आहे। आणि या परिसरातल्या थोड्या नाही जवळपास 15 गाड्या फोडलेल्या होत्या। आता जर पाहायला मिळतं या बऱ्याचशा गाड्या इन्शुरन्ससाठी काही गेलेल्या आहेत, काही पंचनाम्यांसाठी गाड्या गेल्यात, मात्र तरी सुद्धा बऱ्याच गाड्या अजूनही या ठिकाणी आहेत। म्हणजे वरती जरी आपण पाहिलं काही रिक्षा आहेत, काही ओमनी आहेत, त्या सुद्धा फोडलेल्या होत्या। 2 स्कूल व्हॅन यामध्ये फोडलेल्या होत्या। बऱ्यापैकी गाड्या सध्या इन्शुरन्स साठी गेल्यात, मात्र तरी सुद्धा आताही ज्या काही गाड्या इथे उभ्या दिसतात यातल्या काही गाड्या अजूनही फोडलेल्या आहेत, ज्या तशाच उभ्या आहेत या ठिकाणी। मात्र आपण जर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं या सगळ्यामध्ये एक आहे की या ठिकाणहून जे इथल्या परिसरामधले खडकवासल्याचे खरं तर आमदार आहेत ते भीमराव अण्णा तापकीर हे केवळ आणि केवळ अक्षरशः 200 मीटर अंतरावरती राहतात। आणि 200 मीटर अंतरावरती आमदार राहत असताना त्याच परिसरामध्ये इतक्या मोठ्या संख्येने वाहनांची तोडफोड होते, इतक्या मोठ्या संख्येने गुन्हे घडतात, ही खरंच खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल की गुन्हेगारांना एवढी सुद्धा भीती राहिलेली नाहीये, इतकाही धाक राहिलेला नाहीये की आपण हे जे काही करतोय हे चक्क एका आमदाराच्या घराच्या बाहेरच्या गाड्या आपण फोडतोय, तिथपर्यंतही लोकांमध्ये आता धाक राहिला नाहीये गुन्हेगारांमध्ये। ज्यांची कार आहे त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, तुमची कार आहे ही आणि कशी फोडली आहे नेमकी? तुम्ही होतात यावेळेस ज्यावेळेस हे सगळं घडत होतं? नाही म्हणजे बघितलं नव्हतं, पण रूम मध्ये होतो आम्ही। आवाज आल्यानंतर आम्ही खाली पळत आलो बघतोय तर म्हणजे खालून पडत आले होते ते वरून, असं म्हणजे प्रत्येकाची एकी गाडी। तर आल्यानंतर बघितलं तर तोपर्यंत सगळे वरती पळून गेले सगळेजण। त्यांच्या हातात कुठली शस्त्र वगैरे होती काही पाहिलं? नाही मोकळे म्हणजे शस्त्र ते दगडाने फोडलेले, ते दगड वगैरे करून गेले। हा मग आम्ही आलो तेव्हा तोपर्यंत दोघं जण होते, ते गेले वरती पळत सगळे। जवळपास या परिसरातल्या 15 गाड्या फोडल्याची माहिती आहे। 15 म्हणजे किती लाखांचं नुकसान या सगळ्यात मध्ये नुकसान झालंय या सावरकर चौकात? भरपूर 15पेक्षा जास्त गाड्यांचं फोडले नुकसान, कारण का पूर्ण खालून धनकोडी पोस्टापासून काय फोडत आले ते असे वरती जाऊन इकडे वरती कुठेपर्यंत गेले। 20-22 गाड्यांचं नुकसान केलेलं आहे। काय सांगाल, तुमच्यासारखे तरुण या ठिकाणी नोकरी करतात, शिक्षण घेतात आणि पुण्यासारख्या शहरामध्ये अशा घटना वारंवार घडतात, जवळच आमदार निवास आहे, तिथून अगदी 100 मीटर वरती हे सगळं घडतंय, किती भीती वाटते आता अशा परिस्थितीत? आमची तर काय आता आमची काय चुकी आहे ना, आम्ही तर आता सुरक्षित, आम्ही आता सीसीटीव्हीच्या समोर म्हणजे समोर आता 4 माणसं सगळे फोडलेले, तर आता आम्ही तर काय करणार ना, आम्ही आता एखादा बिझनेस चालू करायला केलेला एखादा गरीबानं, आता एखाद्यानं आता आमचं ठीक आहे बाकीच्या सगळ्या गाड्यांचं फोडत आले त्यांनी, एखाद्याची परिस्थिती नाही त्याने काय करायचं ना, आता असं नाही का प्रश्न, इथं सुरक्षेचा प्रश्न आलाच नाही। बरोबर, आपण जर पाहिलं तर तुमचा परिसर सुद्धा तसा अगदी पॉश एरिया आहे असं आपण म्हणू शकतो, म्हणजे फार काही झोपडपट्टी एरिया आहे वगैरे अशातलाही भाग नाही। मागे एका घराचं सीसीटीव्ही सुद्धा आहे, सीसीटीव्हीच्या समोर ही घटना घडली आहे, ते सुद्धा भान या गुन्हेगारांना राहत नाहीये की आपण सीसीटीव्हीच्या समोर करतोय, आपण पकडले जाऊ। अर्थात हे सगळे गुन्हेगार पकडले जातील, त्यांना शिक्षाही होईल, मात्र सगळ्यात महत्वाचं असं की या प्रकरणामधले बऱ्यापैकी जे आरोपी असतात त्यांना 2-3 दिवसांची पोलीस कोठडी होते आणि त्याच्यानंतर परत हे सुटतात, तितकी जास्त शिक्षा होत नाही, त्यामुळे अशा सगळ्या घटना वाढतात असं वाटतं का? यांच्यावर काय नेमकी कारवाई केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ते आता पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे, आता न्याय मिळाला पाहिजे ना, नुकसान झालंच ना शेवटी, आता काय भरून तर द्या ते, आता पोलिसांनी योग्य ती कारवाई करायची एवढीच इच्छा आता काय। पण एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्यासारखे काही तरुण आहेत, होतकरू तरुण आहेत, जे कुठेतरी शिक्षण घेतात, नोकरी व्यवसाय करण्यासाठी मागे लागतात, आणि बाकीचे काही तरुण आहेत असे की जे गुन्हेगारीकडे वळलेत, काय सांगाल तुम्ही? ते कसं आहे, त्या पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन हे केलं पाहिजे ना, प्रत्येक गुन्हेगारीवरती आळा घातला पाहिजे, कारण का जर शिक्षा योग्य मिळेल तर ते थोडीच करणार ना असं, त्यामुळे पोलिसांनी जास्तीत जास्त म्हणजे कारवाई मोठी करावी। काका, कुठली गाडी होती तुमची? रिक्षा आहे। आता किती नुकसान झालंय? आता 1800-900च्या घरात गेलं, 1000च्या पुढे झालंय। माझा वेळ पण जाऊ द्या, माझी काच एवढी चांगली फोडली, परत गाडीचं काय असेल ते माझं मालाचं, काच बीज सगळे बत्त्या टाकल्या,
बस. आता आजचे दिवस गाडी उभी राहणार, त्यात नुकसान एवढं झालं. गेलोच नाही मी, गाडीच काम करत बसलो. आता आलोय, जेवण नाही काय नाही. शेवटी कसं आहे, आपल्याला गाडी सांभाळणं. तुम्ही किती वर्ष राहता या परिसरात? आता आम्हाला झाले 30-35. या आधी अशा घटना घडत होत्या? काहीच नाही, हे आताच व्हायला लागलं सगळं. आता जिकडे तिकडे पावं तर भांडणच. पोलिसांकडे काही मागणी करता? आता काय करायची मागणी करून? आपलं नुकसान झालं, आपल्याला जाऊन बनवावं लागलं का नाही सांगा ना. त्यांची झाली मजा कोणाची झाली त्यांची. आपलं नुकसान झालं थोडक्यात. नशीब हा माणूस हा ओरडला म्हणून ते पळाले. काय तर पळाले नसते, सगळं वाटूनच करत बसले. काही लोकांनाही मारहाण केली आहे या ठिकाणी. एकाला लागलंय डोकं कुठलं ते मला माहित नाही, कुठला आहे तो काय, ते बाहेरचा होता एवढंच नाही. तुमची सुद्धा रिक्षा फुटली आहे, किती नुकसान झालंय या सगळ्यात? कमीत कमी 4 ते 5 हजार तरी झाले. अख्खी पूर्ण काच फुटलेली आहे. बाकी सीटचे कव्हर बिवर सगळे हे झालेले. रात्री आम्ही झोपलो 12-1 पावणे 1च्या दरम्यान तर खूप मोठे म्हणजे आवाज दगडाचे आले, म्हणून आम्ही सगळे बाहेर आलो. तर 2-3 मुलं होती, एकाला पाहिलं थांब म्हणेपर्यंत ते पुढे अशा गाड्यांवर दगडी टाकत गेली. आमच्या 3 म्हणजे एक लाईनीने तर 3 रिक्षा होत्या, त्या तिघांची सुद्धा काचा फोडल्या. पुढे एक 4 व्हीलर होती त्याच्यावरती पण असे फोडत गेले. एका मुलाला, आणि रस्त्यात तो जाता दिसला, त्याला पण मारलं. रक्त एवढं आणतो त्याचं. तो खूप रडत होता. म्हणजे सगळे जमा झाले पण ते काय सापडले नाहीत. ओळखीचे होते का कुणी चेहरे? नाही ओळखीचे. हातात काय होतं नेमकं? कशाने फोडत होते रिक्षा? दगड उचलून रस्त्यावरचे मारत होते, आणि हातात ते लांब असं काय होतं गुप्ती सारखं. ते काय एवढं म्हणजे नीट पाहिलं ना आम्ही. बाहेर येईपर्यंत त्यांनी पळ काढला. आता इतकं तुमचं नुकसान झालंय, काय नेमकी तुम्ही मागणी करताय? पोलिसांकडे असेल, सरकारकडे असेल? काय नाही, फक्त आमचं हातावरचं पोट आहे, त्याच्यावर सगळं आमचं काय असेल ते आमची नुकसान भरपाई द्यावी बस. त्याच्यापेक्षा आमची अपेक्षा काय नाहीये दुसरी. आणि त्यांना शोधून काढावं, कारण का आता एवढ्यांचं केलं, उद्या परत आणि ते तसेच करणार ना. मग त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे ना. त्यामुळे त्यांना शोधणं तर गरजेचं आहे, आणि कडक अशी शिक्षा केली पाहिजे त्यांना. कारण ही हातावरची पोट सगळे भाडे करू आम्ही लोक, आणि त्याच्यावर आम्ही कमवून खाणार. मग अशी जर नुकसान हे मधून सारखंच व्हायला लागलं तर मग आम्ही काय करणार? त्यामुळे त्यांना कुठंतरी आळा बसला पाहिजे अशा गोष्टींना. अशी ही दहशत म्हणजे भीती निर्माण झाली ना सगळ्यांकडेच. आता बऱ्याचशा एक बस स्टॉप पासून ते साई सिद्धी चौकापर्यंत कमीत कमी 40 गाड्या तर फोडल्या त्यांनी. कारण सर्वसामान्य लोक असे हे नसतात, काही गरीब आहेत, काही श्रीमंत आहेत. मग आता आमच्यासारखे तर हातावरचे पोट आहेत, मग काय करणार आम्ही? तेच ना, भरपाई तर दिलीच पाहिजे ना सरकारकडून. त्यांनी विचार केला. नक्कीच आपण बघतोय की हे संपूर्ण जर प्रकरण पाहिलं, अतिशय गंभीर प्रकरण आहे. आपण वरती जरी पाहिलं तर वरून पण ज्या कार दिसतायत, ज्या रिक्षा दिसतायत, या सगळ्यांची तोडफोड झालेली आहे. हातात मोठमोठे दगड घेऊन तोडफोड या सगळ्यामध्ये झालेली पाहायला मिळते. सगळ्यात जास्त जर नुकसान झालंय तर रिक्षा चालकांचं मोठं नुकसान झालंय. रिक्षा म्हटलं की हातावर पोट असतं, आणि इतकं सगळं नुकसान भरपाई आता भोगावी लागते. या सगळ्यात किती त्रास किती आहे या सगळ्याचा? त्यात तुमची लहान मुलं आहेत. माझे तर आता 1.5 वर्षाचं आहे, 1.5 महिन्याचं आहे. ते मुलगा आता घरात झोपलाय. ही नवीच रिक्षा घेतली. माणूस जायचा रोज सकाळी 5 वाजता उठून. आता त्यांचं तब्येत बरी नाहीये, आणि परत हे टेन्शन, त्यांची बीपी वाढून गेली. 2 दिवस झाले आता घरात बसलेत. असं नाही करायला पाहिजे होतं ना त्यांनी. आम्ही भाडे करू लोक नाही का, आता भाडं भरावं का, हे आता नुकसान भरावं, पोरांना शाळेची फी भरावं का, काय खूप नुकसान झालंय आमचं. त्यांनी आमची भरपाई करून द्यावं, एवढीच आमची इच्छा. या परिसरात जर आपण पाहिलं तर हा परिसर तसा फार काही झोपडपट्टीचा भाग आहे किंवा खूप जास्त दाट वस्तीचा भाग आहे असं नाही म्हणता येणार. कारण या ठिकाणी बंगलो आहेत, चांगले सोसायटी आहेत चांगल्या. इतका चांगला एरिया असताना अशा पद्धतीच्या वाहनांची तोडफोड होत असेल किंवा रस्त्यात दिसेल त्याला मारहाण होत असेल, ही घटनाच खरं तर प्रचंड गंभीर आहे. आपण जर पाहिलं या लेन मधल्या जेवढ्या गाड्या दिसत होत्या त्या सगळ्या गाड्या फोडल्यात. केवळ 2 व्हीलर सोडलेल्या, 2 व्हीलर सोडून मोठमोठ्या कार्स असतील, रिक्षा असतील, टेम्पो आहे, स्कूल बस आहेत, सगळ्याची तोडफोड झाली आहे. या सुद्धा गाडीवरती किती मोठा दगड टाकलेला असेल हे
आपण फक्त अंदाज घेऊ शकतो ज्या पद्धतीने ही सगळी काच फुटलेली आहे. इतक्या मोठ्या मोठ्या दगडांनी लोकांवरती सुद्धा हल्ला करण्यात आला होता. जे लोक मध्ये दिसत होते त्यांच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने हल्ला करण्यात आला. यामध्ये एका तरुणाचं डोकं अक्षरशः फुटलेलं आहे. रक्तबंबाळ परिस्थितीमध्ये त्याला आता रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं. आणखी एक दोघांना सुद्धा यामध्ये मारहाण झालेली जी माहिती आहे ती इथल्या स्थानिकांकडून मिळते. त्यामुळे हे सगळंच प्रकरण पाहिलं प्रचंड गंभीर प्रकरण आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरामध्ये वाहन तोडफोडीचं जे काही सत्र सुरू आहे हे सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. वर्चस्व वादातून केवळ आणि केवळ केलेल्या या घटना आहेत. बरेचसे यामधले आरोपी हे अल्पवयीन असतात. केवळ आपण गुन्हेगार आहोत हे सिद्ध करण्यासाठी किंवा इतर जे टोळ्या आहेत किंवा इतर जे कोणी लोक आहेत, इतर जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये आपली दहशत निर्माण करण्यासाठी, या संपूर्ण परिसरामध्ये आपली दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून केल्या जाणाऱ्या या सगळ्या घटना आहेत. यामध्ये या वाहन चालकांचं म्हणजे हे जे कोणी मालक आहेत या गाड्यांचे त्यांचा आणि या तरुणांचा कुठला एक संबंध नसतो, तरी सुद्धा जाणून बुजून वाहनांची तोडफोड केली जाते. वाहन तोडफोडीचे हे जे काही नवं सत्र सुरू झालंय हे सत्राला आळा कसा घालायचा हा खूप मोठा प्रश्न कदाचित पुणे पोलिसांसमोरही उभा राहिला. कारण इतकं सगळं करून सुद्धा अजूनही पुणे पोलिसांना वाहनांची तोडफोड थांबवण्यामध्ये यश येत नाहीये. हेच सत्य आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या घटना जर थांबवायच्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीचे जे सेन्सिटिव्ह एरिया आहेत किंवा या परिसरात सुद्धा या आधी दोनदा अशाच घटना घडून गेल्यात. त्यामुळे अशा पद्धतीच्या सगळ्या एरियांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं असेल, रात्रीची गस्त वाढवणं असेल, या सगळ्या उपाययोजना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना रोखणं हे अशक्यच होईल. आणि जोपर्यंत या प्रकरणामधल्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे गुन्हे हे पुणे शहरामध्ये घडतच राहतील. त्यामुळे या प्रकरणातल्या आरोपींना नेमकी कधी अटक होते आणि त्यांना काय शिक्षा होते हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.